हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं रसिक हो अगदी मनापासून स्वागत। आजचा आपला हा कार्यक्रम अतिशय अनोखा असा कार्यक्रम आहे। आजचा चर्चेचा जो आपला विषय आहे तो आहे थर्माकोलमधून घडलेलं सोनं, ही एक प्रेरणादायी यशोगाथा। ही यशोगाथा आपल्यासमोर मांडण्यासाठी आणि आज आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे असे धडाडीचे उद्योजक, लोधवडे गावाचे सुपुत्र आणि माने ग्रुप ऑफ कंपनीजचे सर्वेसर्वा श्री रामदास माने साहेब स्टुडिओमध्ये आलेले आहेत। माने साहेब, कार्यक्रमात आपलं स्वागत। नमस्कार। नमस्कार। माने साहेबांबद्दल खरं तर जितकं बोलावं तितकं कमीच आहे। एकंदरीतच यशाचं हे शिखर पादाक्रांत करण्याचा हा सगळा त्यांचा प्रवास अतिशय संघर्षमय आणि खडतर असा आहे। आपणच पाया आणि आपणच कळस ठरलेलं असं हे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे। विलक्षण जिद्द आणि प्रतिकूल परिस्थितीमधून मार्ग काढण्याची त्यांची हातोटी आणि कौशल्य हे खरंच वाखाणण्यासारखं आहे। लहानपणी खूप हट्ट करून ते शाळेत जाऊ लागले। तिथेही अनेक संघर्षातून ते पुढे पुढे जात राहिले। यशही त्यांच्या मागे मागे जात राहिलं। प्रचंड प्रयत्न, चिकाटी आणि सातत्य ह्यामुळे यशालाही कधी त्यांना हुलकावणी देताच आली नाही। श्री रामदास माने साहेब यांना अनेक मानसन्मान आणि गौरव मिळालेले आहेत। टॉयलेट मॅन ऑफ इंडिया, थर्माकोल मॅन ऑफ इंडिया अशा उपाधींनी सुद्धा ते संपन्न आहेत। आज माने ग्रुप ऑफ कंपनीज यांनी 45 देशामध्ये थर्माकोल मशिनरी बनवून निर्यात केलेली आहे। संवेदनशील मन, सामाजिक भान आणि सर्जनशीलतेचा ध्यास घ्यायची त्यांची प्रवृत्ती ह्यामुळेच आज ते यशाच्या शिखरावर असून सुद्धा समाजाभिमुख झालेले आहेत। आणि त्यातूनच एक महत्त्वाकांक्षी आणि मोठा प्रकल्प त्यांनी उभा केलेला आहे। ह्या प्रकल्पाचं नाव आहे थर्माकोल म्युझियम। तर माझा पहिला प्रश्न असा असेल की हे म्युझियम उभारण्याची कल्पना आपल्याला कशी सुचली आणि आपण ह्यामध्ये कसं काय सुरुवात केलीत? मी जगभरात प्रवास केला, 182 देशात जाऊन आलो आणि मला एक छंद आहे की मी कुठल्याही देशात गेलो तर तिथले टेक्निकल म्युझियम पाहणं। मी पहिल्यांदा वॉशिंग्टन DC मी विमानाचं म्युझियम पाहिलं। त्याच्यानंतर माझी मुलगी मला ते हर्षेस चॉकलेटचं म्युझियम दाखवायला घेऊन गेली। नायग्रा फॉल जाता असता ते काचेचं म्युझियम मी पाहिलं। तशी जगातली वेगवेगळ्या देशातली मी म्युझियम पाहिलेलं। जर्मनीमध्ये मी कारचं म्युझियम पाहिलं, अझरबैजानमध्ये पण कारचं म्युझियम पाहिलं। मी त्याच्या कोरियाला LGचं म्युझियम पाहिलं। आणि ज्यावेळी माझी मुलगी मला ज्यावेळी नायग्रा फॉल दाखवायला चालली होती आणि तिथे एक काचेचं म्युझियम आहे, ते काचेचं म्युझियम पाहिल्यानंतर तिथं बरेच शाळेचे विद्यार्थी ते म्युझियम बघायला आले होते। आणि त्याच्यानंतर मी माझ्या मुलीला म्हणजे ते काच कशी निर्मिती होते, काचेचे प्रॉडक्ट काय काय बनतात। आता आपण काचाबर्ग आपल्या प्रत्येकाच्या घरी काच असते, पण ती बनती कशी, तसं सेम थर्माकोलसुद्धा प्रत्येकाच्या घरात आहे। तुमच्या घरात जे थर्माकोल आहे, कुठेही जे थर्माकोल आहे ते थर्माकोल माझं आहे। म्हणजे अगदी भारतात मद्रासपासून दिल्लीपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत जेवढं थर्माकोल बनतं त्यात 90% माझ्यामध्ये। मग हे थर्माकोल बनतं कसं, तर ते त्या म्युझियममध्ये आम्ही ते प्रेझेंट केलेलं आहे। आणि त्या नायग्रा फॉलमध्ये माझं असं, मी मुलीला ताबडतोब म्हटलं की मला तो काचेचं म्युझियम पाहिलं, एवढे सगळे शाळेचे विद्यार्थी म्हणजे ते बघायला आलेले, म्हटलं बा अशा पद्धतीचं म्युझियम मी देवडीला उभा करणार, माने थर्माकोल म्युझियम म्हणून। आणि हे म्युझियम बनवण्याचा उद्देश हे आहे की अगदी स्पष्ट सांगायचं म्हणजे भारत सरकार सगळ्याला नोकऱ्या देऊ शकत नाही, खाजगीमध्ये नोकऱ्या नाहीत। आणि या हे जे आहे की बाबा त्या मुलांनी शाळेमध्ये आमच्याकडे सिलेबस शिकवला जातो फक्त अकॅडमीमध्ये, म्हणजे अगदी स्पष्टच सांगायचं म्हटलं तर शाळेमध्ये नोकर तयार करायची शिक्षण दिलं जातं, उद्योजक तयार करायचं शिक्षण दिलं जात नाही। आणि बाबा ह्या म्युझियममधनं असं आहे की ते जे म्युझियम आहे की ते प्रॅक्टिकल आहे, की शाळेतले विद्यार्थी जे आहेत की त्यांना अकॅडमिक शिक्षण मिळतं पण प्रॅक्टिकल त्यांना मिळत नाही। ह्या म्युझियमचा उद्देश असा आहे की त्यांना प्रॅक्टिकल त्याच्यामध्ये त्यांना ट्रेनिंग मिळतं, प्रॅक्टिकल त्यांना माहिती मिळते। आणि ते म्युझियम मला ते बनवायची, ज्या नायग्रा फॉलला ज्यावेळी मी ते काचचं म्युझियम पाहिलं त्याचवेळी मनामध्ये माझी इच्छा झाली की बाबा आपण भारतामध्ये आणि माझ्या जन्मगावामध्ये, म्हणजे तुम्ही लोधोड म्हणून सांगितलं,
तर ते लोधोड आणि दहिवडी आमचा तालुका आहे, तिथून एक 20 किलोमीटरचं गाव आहे. तर एक रहदारीचं ठिकाण म्हणून दहिवडी मी ते निवडलं आणि तिथं जसं काचेचं म्युझियम जसं अमेरिकेला जसं आहे त्या धर्तीवरती पण जगातलं आणि भारतातलं पहिलं थर्माकोल म्युझियम मी दहिवडीमध्ये उभा केलेलं आहे आणि त्याचं आता नुकतंच पूर्णत्व झालेलं आहे. गेल्या 2 महिन्यापूर्वी माननीय श्री श्रीनिवास पाटील साहेब, माननीय प्रभाकर देशमुख जे विभागीय आयुक्त होते, माननीय गुलाबराव पोळ पोलीस आयुक्त होते आणि चंद्रकांत दळवी साहेब जे पण विभागीय आयुक्त होते आणि श्रीपाल सबनीस साहेब की जे साहित्याचे मोठे ज्येष्ठ विचारवंत आहेत, ह्या सर्वांनी त्या म्युझियमचं नुकतंच उद्घाटन केलेलं आहे. आणि आता आम्ही ते पूर्णत्व झालं तर आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना ते म्युझियम बघण्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय, सगळ्या प्राचार्यांना आमंत्रित करतोय. म्युझियम हे रोज खुलं असतं का आणि सगळ्या वयोगटासाठी प्रवेश आहे? सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे म्युझियम सर्वांसाठी मोफत आहे, फ्री आहे. आणि ते म्युझियम सगळ्यांनी बघावं. जे बऱ्याच वेळा की माणसाच्या मनामध्ये प्रश्न मला आयुष्यात काय करायचं आहे आणि त्याच्या ते हृदयात आणि त्याच्या डोक्यातच फक्त असतं, पण ते म्युझियम बघितल्यानंतर त्याच्या डोक्यातली जी संकल्पना आहे ते म्युझियम बघितल्यानंतर त्याला बळकटी मिळते आणि त्याला आता खरोखर वाटतं जरा चला आपण आता उद्योग क्षेत्रात यायला पाहिजे, असं त्या म्युझियमचं महत्त्व आहे. आतापर्यंत आता लोकांनी हे म्युझियम पाहण्यासाठी गर्दी केली असेल, आणखीन कुठल्या प्रकारचं परिवर्तन घडावं ह्या माध्यमातून अशी आपल्याला अपेक्षा आहे आपल्याला? बेसिकली हे जे डिझाईन केलं आहे की बुवा जे शाळेतले विद्यार्थी आहेत, कॉलेजचे विद्यार्थी आहेत किंवा शाळेतले विद्यार्थी आहेत, जे युवक आहेत की त्यांनी ते बघावं आणि त्याच्यातनं त्याच्यात जे त्याची इच्छा जी आहे, प्रबळ इच्छाशक्ती, ते म्युझियम बघितलं प्रबळ इच्छाशक्ती त्याची जागी होते. आणि आता बऱ्याच वेळा की समजा तुम्हाला वाटतं की बाबा उद्योग चालू करायचा आहे, तुमच्या मनात आहे, तुमच्या मेंदूत आहे ते, पण ते प्रत्यक्षात उतरायचं म्हटलं की अरे बा त्याला भांडवल कुठनं आणायचं, ते उभा कसं करायचं किंवा त्याला काय काय गोष्टी लागतात, तर हे तुमच्या डोक्यात आहे. ते म्युझियम बघितलं की मग तुम्हाला वाटतं की बा अरे हे तर एकदम सोपं काम आहे की मी कारण नसताना 4-5 वर्ष माझ्या डोक्यात आहे, मला काय करायचं आहे. ते म्युझियम बघितलं तुम्हाला पटकन, ते म्युझियम बघितल्यानंतर तुम्हाला पटकन जे तुमच्या डोक्यात आहे ते करायची इच्छा तयार होती, प्रबळ इच्छाशक्ती असती, पण ती कसं करावं, काय करावं ते त्याच्यातनं तुम्हाला ताबडतोब सुचतं. या म्युझियमचे किती विभाग आहेत आणि इथे काही कार्यशाळा घेतल्या जातात का? ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना ह्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल तर ती प्रोव्हाइड केली जाते का? रामदास माने ही जी स्टोरी जी आहे की रामदास मानेचा सुरुवात कशी झाली, रामदास मानेचा जन्म कसा झाला, ज्या कुठल्या वातावरणात झाला, आणि ती जी स्टोरी सगळी जी आहे, स्टोरी ऑफ थर्माकोल मॅन रामदास माने, ती सगळीच्या सगळी स्टोरी त्या थर्माकोलच्या म्युझियममध्ये ते तयार केलेली आहे आणि चित्रफितीच्या माध्यमातून ते केलेली आहे. आणि ते म्युझियम बघायला साधारणतः तो जो काही वेळ 3.5 तासचा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर आम्ही चित्रफित पण दाखवतो. तर हे साधारणतः जे आहे ते 3.5 तासाचं म्युझियम पण सर्वांसाठी फ्री आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना पण आहे, ज्यांना कोणाला मनात इच्छा आहे किंवा ते उद्योजक व्हायचं तर त्या सर्वांसाठी ते फ्री आहे. ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत पण या विश्रांतीनंतर. आपल्यामधला सुप्त दडलेला जो शिक्षक आहे तो ह्या म्युझियमच्या माध्यमातून बाहेर येऊ इच्छितो का आणि आपण खरंच विद्यार्थ्यांना कधी शिकवलेलं आहेत का? मी ज्या कोपीत राहत होतो, म्हणजे गावापासून 7 किलोमीटर माझी कोप आहे. पूर्वी माझ्या आजोबांनी बांधलं माळवादाचं घर आणि माझ्या आजोबांना 3 मुलं, माझे वडील मधले आणि मोठे चुलते आणि धाकटे चुलते. आणि ते माळवादाचं घर म्हणजे लाकडाचं किलचाण टाकलं, त्याच्यावरती कर्लाची माती टाकलेली, प्रत्येकाला साधारण ते 1.5 घन वाट्याला आलं आणि त्याला बरीच वर्ष, जवळजवळ 70-80 वर्ष झाल्यामुळे ते लाकडाचं किलचाण आहे ते कुजलं आणि त्याच्यामुळे ते लाकूड ते सगळं ते लाकडाचं ते खाली पडलं, कर्लाची माती खाली पडली. वडिलांना वाटलं अरे हे जर एखाद्या पोराच्या अंगावर जर पडलं तर पोराचा जीव जायचा आणि ते काही रिपेअर करायला त्यावेळी आमच्याकडे काही पैसे नव्हते. म्हणजे अतिशय आमचा मान तालुका म्हणजे लोधोड गाव म्हणजे अतिशय दुष्काळी भाग, 7-7 वर्ष त्या भागात त्या काळात पाऊस पडत नव्हता. आणि मग वडिलांनी सांगितलं हे जर पोराच्या अंगावर जर पडलं किंवा कुटुंबाच्या अंगावर पडलं तर पोराचा जीव जाईल किंवा माणसाचा जीव जाईल, त्यापेक्षा आपण बाबा सुरक्षित ठिकाणी जाऊया. माझ्या गावापासून 7 किलोमीटर कोप आहे, म्हणजे माझं शेत आहे 20 गुंठ्याचं. वडिलांनी तिथं ते लाकडं लावून त्याला ते गवत लावलं आणि वडील आम्ही त्यावेळी मी साधारण 4 वर्षाचा होतो आणि त्यावेळी आम्ही सगळं कुटुंब, माझी आई, माझे 2 भावंड, माझे वडील, आम्ही सगळे त्या कोपीमध्ये राहायला गेलो. तिथं पहिलं आम्हाला खाण्यापिण्याची भ्रांत होती, म्हणजे ते 72चा दुष्काळ, 7 वर्ष पाऊस पडलेला नव्हता.
म्हणजे त्या काळामध्ये की कसं तरी जीवन जगायचं. म्हणजे त्या काळात आता आमच्या त्या ग्रामीण भागामध्ये एकच टाईम जेवायचं आणि एक टाईम म्हणजे कधी एक टाईम जेवायचं म्हणजे एक टाईम जेवायचं म्हणजे एकच भाकरी, एकच भाजी. म्हणजे आता इकडं बरंच मोठं हे असतं पण. आणि एक टाईम म्हणजे मकाच्या कण्याच खायच्या, एक टाईम कधी तर माडगं खायचं, एक टाईम कधी चकुल्या खायच्या. म्हणजे त्यात पाणी भरपूर. आतमध्ये चकुल्या जरी म्हटलं त्यात आटम फार कमी असायचे. माडगं म्हटलं ना तर फक्त थोडंसंच त्याच्यात हुलग्याची डाळ असायची, बाकी सगळं पाणीच असायचं. आणि मकाच्या कण्या म्हणजे की त्या मका भरडायच्या आणि त्याच्यात भरपूर पाणी टाकायचं. तर त्या मकाच्या कण्या म्हणजे एकच टाईम जेवायचं, असा तो आमचा कठीण काळ होता. आणि त्यावेळी माझे वडील त्या आम्ही त्या कुपीत गेल्यानंतर त्यावेळी 2 बैल एका शेतकऱ्याला घेणं शक्य नव्हतं. तर त्याच्यामुळं माझ्या वडिलाचा एक बैल आणि त्यांच्या मित्राचा एक बैल असं करून ते 2 बैलाची शेती करायची. आणि त्यावेळी ते वडिलांनी आमचं ते 20 गुंठ्याची शेती नांगरून घेतली. आणि त्याच्यानंतर माझ्या आईला सांगितलं, मानिका, माझ्या आईचं नाव मानिकाबाई, मानिका हे जरा ढेकळं मोठी मोठी निघाल ते फुडून घे. आता वडील गेले आमचं ते शेत नांगरतं त्याच्या मित्राच्या नांगरटी करायला. आणि त्याच्यानंतर आईनं आम्हाला एका झाडाखाली बसवलं. आई मोठ्या टिकावानं ते ढेकळं फोडत होती. मी त्यावेळी 4:30 वाजता कळता होतो. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं शिक्षकाचं आहे त्याच्यात ते उत्तर दडलेलं आहे, म्हणून मी पुन्हा मुद्दामून सांगतो. आणि मग माझी 2 लहान भावंडं, मी 4:30 वाजता, माझी बहीण 3 वर्षाची, लहान भाऊ साधारण 1.5 वर्षाचा, आम्हाला तिन्ही भावंडाला एका झाडाखाली बसवलं आणि आईनं ते टिकावानं ढेकळं फोडायला सुरुवात केली. आता त्यातल्यात मी 4:30 वाजता कळता असल्यामुळं मला असं वाटलं की आई एकटी धडपडते, आपण थोडी आईला मदत करावी. मी बारकी कुदळ घेतली आणि त्यावेळी ते ढेकळं फोडायला सुरुवात केली. त्या काळात मुलांना अंगभर कपडे नव्हते, मलाही नव्हते. म्हणजे फक्त एक टावेल गुंडाळलेला असायचा आणि उघडे बंब, म्हणजे आम्ही सगळेच कपडेच नव्हते त्या काळामध्ये. तर मग मी आपलं ते टिकावानं त्या कुदळीनं ते ढेकळं फोडायला सुरुवात केली. आणि त्याच्यानंतर दुपारचे 2, 2:30, 3 वाजलेले. भला उन्हाचा ते रणरणत्या उन्हात अगदी खूप जवळजवळ 40-42 डिग्री टेम्परेचर. आणि माझं शरीर उघडं बंब. आणि ते टिकावणं आपलं त्या कुदळीनं जेव्हा ढेकळं फोडत होते, उन्हाचा चटका माझ्या शरीराला लागला आणि तर माझी स्किन काळी झाली. आणि त्यावेळी ते काम करत असताना काही नाही वाटलं. पण ज्यावेळी ज्यावेळी आम्ही घरी गेलो त्या कुपीमध्ये, आणि ते संध्याकाळी ते दिवसभर ऊन लागले, ते चटका त्याचा सण नाही झाला आणि ते संध्याकाळी आगाग व्हायला लागली त्या शरीराची. आणि मी आईला म्हटलं, आई मला नाही तुझ्याबरोबर ढेकळं फोडायची, मला शाळेत जायचं आहे. त्या उन्हाचा चटका लागला म्हणून सावलीला बसायला मिळेल म्हणून मी शाळेत जायचं आईला जिद्द केली. आई म्हणली, अरे बाळा, इथनं 7 किलोमीटर लांब आहे शाळा, गाव, आणि रस्त्यात सगळे लांडगे आहेत. म्हणजे आमच्याकडं काय शेतीत परवडत नव्हतं. म्हणून जोडधंदा म्हणून कोण कोंबड्या पाळणं, कोण गाई म्हशी पाळणं, कोण शेळ्या मेंढ्या असं पाळणं, म्हणजे जोडधंदा म्हणून. कारण शेतीवरती भागत नव्हतं, छोट्या छोट्या शेती, पावसावरती शेती. आणि मग त्याच्यानंतर नाही म्हटलं आईला, नाही मला आई शाळा शिकायचं, मला शाळेतच जायचं आहे. का ते उन्हाच्या चटक्यात थांबण्यापेक्षा शाळेत पत्र्याखाली का सावलीला बसायला मिळेल. आणि नाही म्हटलं आई मला जायचं आहे. मग आईनं काय केलं, ती काही अंडी विकली बाजारला, गोंदवल्याच्या बाजारला, काही कोंबडी विकली आणि मला एक पांढरा शर्ट, एक खाकी चड्डी आणि एक टोपी घेऊन आली. आणि त्याच्यानंतर सोमवारी मला आईनं माझ्या बोटाला धरलं आणि शाळेत गुरुजींच्याकडे घेऊन गेली. त्यावेळी काटकर गुरुजी त्यांचं नाव. गुरुजींना सांगितलं, गुरुजी माझ्या मुलाला शाळेत घ्या. आता काटकर गुरुजींनी माझ्या आईकडं पाहिलं, माझ्याकडं पाहिलं आणि विचारलं की अशा असं काय जन्मतारीख त्याची. तर आईनं सांगितलं शिमग्याच्या अगोदर 4 दिवस. आता ते शिमग्याच्या अगोदर 4 दिवस कुठले ते मुश्किल झालं. तर किती वाजता जन्म झाला, तर आईनं सांगितलं की झुंजूमुंजू झालं. आता हे झुंजूमुंजाला ग्रामीण भागातले शब्द, म्हणजे झुंजूमुंजू झालं, तांबडं फुटलं, सूर्य माथ्यावरती आलेला, अशा त्या सांकेतिक खुणा. त्या काटकर गुरुजींनी त्यांनी मला 5 वर्ष फिट करायचं होतं शाळेत. त्यांनी 1/5/1960 जन्मतारीख ॲडजस्ट केली आणि तीच आम्ही आता जन्मतारीख आमची समजतो. तर अशा पद्धतीने आईनं त्या शाळेत घातलं. वडील म्हणायचे की बाबा शाळेत नको घालू, रस्त्यात खूप लांडगे आहेत. कारण जो आमच्या कोपीपासून जो रस्ता जो आहे, जी माझी कोप आहे की गोंदवले नरवणे रस्त्यावरती एक डांबेटिंबेचा डोंगर आहे, त्याच्या पायथ्याला माझं मांगाची वस्ती म्हणून त्या शेताचं नाव आहे. त्या मांगाचा ओढा त्या शेताचं नाव आहे. आणि मग तिथून ते दराखोऱ्याचा रस्ता, झाडाझुडपाचा रस्ता, कडे कपारीचा रस्ता, आणि अशा त्या कडे कपारीच्या रस्त्यातनं ते शाळेत जायचं.
तर वडील आईला म्हटले, अगं तू ह्याला जर पोरानं लांडग्यानं जर खाल्लं तर त्या पोराची शाळा एवढ्याची केवढ्याला पडेल, पडायची. हो ना. कारण त्यावेळी आमच्याकडे 2 गोंदवले आहेत. एक गोंदवलेकर मोठं गोंदवलं जिथं ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज तिथं त्यांची समाधी आहे, आणि दुसरं नदीच्या आपल्याला धाकटं गोंदवलं ज्याला गोंदवले खुर्द म्हणतो. हो. तर आमच्या गावापासून ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. तर 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 वडील काय म्हटले की त्यावेळी धाकटं गोंदवलं जे आहे त्या गोंदवल्यामध्ये अशीच वस्तीची मुलं शाळेत आली ती प्राथमिक शाळेला, आणि शाळा सुटल्यानंतर की ती मुलं घरी जात होती वस्तीला. तर तिथं एक लांडगे डबा धरून बसले होते, 6-7 लांडगे. 2 मुलं जात असताना त्या लांडग्यांनी त्या मुलावरती झडप मारली, 2 मुलावरती, आणि ती मुलं खाऊन टाकली. फक्त त्याचं शाळेचं दप्तर, कपडे आणि हाडकंच शिल्लक राहिली. बापरे. आणि त्यावेळी काही मीडिया नव्हता त्या काळात. म्हणजे आता आज एखादी गोष्ट अमेरिकेत एखादी गोष्ट घडली तर आपल्याला पटकन दुसऱ्या मिनिटामध्ये हिथं कळते. त्यावेळी काही अशी वर्तमानपत्र, दूरदर्शन असलं काहीच, त्यावेळी असं मीडिया वगैरे काहीच नव्हता. तर ते लोक ह्यांनी त्याला सांगायचं, त्यांनी त्याला सांगायचं, म्हणजे असं ते कम्युनिकेशन होत ते 6 दिवसानंतर माझ्या वडिलांना कळलं की बाबा त्या गोंदवले खुर्दमध्ये 2 मुलं लांडग्यांनी खाल्ली. त्याच्यानंतर ते आई मला स्वतः शाळेत सोडायला जायची, म्हणजे जो 7 किलोमीटर लांब जायची. परत संध्याकाळी परत ती माघारी यायची, आणि त्याच्यानंतर दिवसभरात 4-5 तासामध्ये शेताचं काम जेवढं होईल तेवढं करायची. परत संध्याकाळी 5 वाजता ती घ्यायला यायची. तुमचा जो प्रश्न दडलेला आहे शिक्षकाचा, तो त्याच्या पुढचा आहे. आणि त्यावेळी मला ते शाळेत एक घंटा लोखंड मोठं बांधलेलं असायचं, ते घंटा वाजवायचं काम. आणि त्यावेळी शिक्षक कसं की 2च शिक्षक असायचे. 1ली ते 4थीपर्यंत एक शिक्षक, आणि 5वी 6वी 7वीला एक शिक्षक. तर त्यावेळी मला असं वाटतं बाबा हे मास्तरचं पुढं आपल्याला जर पुढं काय व्हायचं असेल तर आपण शाळेत शिपायचं काम करूया. कारण मास्तर व्हायचं म्हणलं तर पोराला शिकवायला हे 3-3 वर्ग सांभाळायचे, म्हणजे 1ली ते 4थी एका शिक्षकाकडं आणि 5वी 6वी 7वी एका शिक्षकाकडं. त्यामुळं शिपायचं काम जे 1 तास झाला की 1 ठोका द्यायचा, 2 तास झाले की 2 ठोके द्यायचे. तर ते लोखंड भलं मोठं लावलं असं एक हातोडा ठेवलेला असायचा. तर ते ठोका टाकला की ते आवाज मोठा खण यायचा. म्हणलं आपल्याला आयुष्यात काय बनायचं, तर आपल्याला बाबा शिपाईच बनायचं. तर शिक्षकापेक्षा मला ते शिपाई बनायचं असं ते वाटायला लागलं त्या काळात. मग जसं पुढं जात तसे माझ्या म्हणजे अपेक्षा रुंदावत गेल्या. आणि त्याच्यानंतर खरोखर तुम्ही जे म्हटला ना की तुम्हाला शिक्षक व्हावं असं वाटलं का, तर मी ITI झाल्यानंतर मला शाळेचा मी इन्स्ट्रक्टर म्हणून, म्हणजे इन्स्टिट्यूटी जे म्हणतो त्याचं मात्र 1 वर्ष मी इन्स्ट्रक्टरचं काम केलं. तर पण त्याच्या पुढची सांगतो की ज्यावेळी मी शाळेत जात होतो तर पहिल्यांदा मी 1ली 2रीमध्ये आई मला शाळेत सोडायला यायची, संध्याकाळी घ्यायला यायची. पण मला जरी 7 किलोमीटरचा प्रवास तर माझ्या आईला तो 28 किलोमीटरचा प्रवास, 7 किलोमीटर जायचं, परत आई माघारी यायची, परत संध्याकाळी घ्यायला यायची, परत ती माघारी यायची. आणि असं करता करता 2 वर्ष झालं माझं शेतीचं काम. आई म्हणली, बाळा अरे तू माझे जवळजवळ अर्धा दिवस तुझ्याबरोबर जायला लागला, आपलं शेतीचं काम थांबलंय आणि आपल्याला खायापियाची भ्रांत आहे, तर तुझ्याबरोबर जर असं जर राहिलं तर मग आपलं शेतीचं काम कसं व्हायचं, आपल्याला खायापियाला कसं मिळायचं. मग त्याच्यानंतर आई म्हटली की तुला अर्ध्या रस्त्यापर्यंत मी सोडायला जाईन, जिथं दराखोऱ्याचा रस्ता आहे, जिथं झाडाझुडपाचा रस्ता आहे, आणि जिथं जंगल आहे तो जंगल पठार लागलं की आई माझ्या हातामध्ये एक कळकाची काठी द्यायची बारकी, की जर लांडगे जर तुझ्यावर चालून आले तर तुझं स्वतःचं संरक्षण करायचं, ते काठीनं त्यांना बाबा तू हे कर, भीती घाल. आणि हटकलंस की तो हां, जाईल. आणि तिथून निम्या रस्त्यापासून मग मी एकटा जायचो, आणि तिथून येताना परत निम्या रस्त्यापासून आई मग इकडून घ्यायला यायची. असं करत असताना माझं 7वीपर्यंतचं शिक्षण झालं. हो. इथे घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात या विश्रांतीनंतर पुन्हा आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण बोलत आहोत सुप्रसिद्ध उद्योजक रामदास माने यांच्याबरोबर. त्यांचं एकंदरीतच सगळं शिक्षण आणि नोकरीपर्यंतचा त्यांचा प्रवास आता आपण जाणून घेऊया. 7वी मी ज्यावेळी पास झालो त्यावेळी 72चा फार मोठा दुष्काळ पडलेला होता. हो. आणि हाहाकार माजला होता महाराष्ट्रामध्ये. भारत सरकारनं मिलो आणि सुकडी आणि महाराष्ट्राने स्वयंरोजगाराची कामं, ज्याला आपण स्वयंरोजगाराची कामं चालू केली होती, रोजगार हमीची कामं, बिगारी कामगार म्हणतो आपण. आणि बुवा लोकांना आता लोक उपाशी मरायला नको, भुकी मरायला नको म्हणून त्यांनी वेगवेगळ्या खेडेगावातली छोटी छोटी अशी कामं चालू केली, ज्याला आता आपण जे स्वयंरोजगार म्हणजे असं जे म्हणतो अशी कामं केली होती, रोजगार हमीची कामं. तर आई वडील माझे तिकडे काळ्याची वाडी म्हणून आहे, तिकडे ते कामाला गेले. आणि वडिलांनी सांगितलं आता खाण्यापिण्याचंच वांदा आहे, आता बस शाळा, 7वी झालं, आता भरपूर झालं. तर मी म्हटलं नाही मला शाळा शिकायची आहे. 7वी म्हणजे त्यावेळी एवढं काय फारसं, म्हणजे ग्रामीण भागामध्ये 7वी जरी म्हटलं नाही मला शाळा पुढं शिकायची आहे,
कारण 72च्या दुष्काळामध्ये महाराष्ट्र सरकार काय करायचं की 2 किलो मिलो 2 किलो सुकडी बर आणि ₹2.25 हजेरी द्यायचं मोठ्या माणसाला. आणि त्यावेळी माझे आईवडील तिकडे गेले आणि त्याच्यानंतर माझ्याकडे जबाबदारी त्या कोपीमध्ये माझी 2 भावंडं सांभाळायची जबाबदारी माझ्याकडे दिली. तर असे 5-7 दिवस गेले. मी त्याच्यानंतर आईला म्हटलं, आई मला शाळा शिकायची आहे की मी काय ह्या कोपीत बाळं सांभाळत नाही बसणार, बरोबर. मला पण शाळा शिकायची आहे. तर वडील म्हणले, अरे इथं खाण्याचं वांदा आहे, तुझं शाळेचं काय घेऊन बसला. नाही म्हटलं, माझं मी बघतो. मग आमच्या गावामध्ये एक इरिगेशन टँकचं काम चाललेलं होतं. तिथं मुल्ला म्हणून एक वर्षर होते, बर. म्हणजे ज्याला आपण ज्युनियर इंजिनियर असं म्हणतो, सरकारची पदवी वर्षरची आहे, तर त्याला ज्युनियर इंजिनियर ते म्हणतात. तर मी त्या मुल्ला साहेबांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं, साहेब की मला शाळा शिकायची आहे, तुम्ही मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत, मला फुकट नको, माझ्याकडून तेवढं तुम्ही काम करून घ्या. तर मुल्ला साहेबांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हटले, बाळा तुझं वय किती. तर म्हटलं, साहेब 13 वर्ष, कारण माझं 7वी झालं आणि जे काही गुरुजींनी शाळेची जन्मतारीख टाकली, म्हटलं 13 वर्ष. तर म्हणे, बाळा एवढ्या लहान मुलाला आम्ही कामाला नाही घेत. पहिल्यांदा त्यांनी मला समजून सांगितलं, मी ऐकलं नाही आहे त्यांचं. म्हटलं, साहेब मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत, मला तुम्ही मोठी माणसं जेवढं काम तेवढं मी मी नाही जर काम केलं तर तुम्ही मला कामाला घेऊ नका. ते शेवटी त्यांनी प्रेमातनं समजून सांगितलं, तर मी ऐकलं नाही आहे. परत मी त्यांना गायावाया करायला, साहेब मला शाळा शिकायची आहे. आणि त्याच्यानंतर मुलासाहेब मोठ्यानं रागवले, तुला कळत नाही का आम्ही लहान मुलाला कामाला घेत नाही म्हणून. मग त्यावेळी ते ज्यावेळी माझ्यावर रागवले त्यावेळी मी त्यांच्यापाशी ढसाढसा रडायला लागलो. म्हणलं, साहेब मला शाळा शिकायची आहे, मला वह्या पुस्तकापुरतेच पैसे पाहिजेत. आणि त्यावेळी माझ्या त्या रडण्याची कीव त्या मुल्लासाहेबांना आली आणि त्यांनी सांगितलं, हे बघ तू काय रडू नको, उद्या मी तुझी परीक्षा घेणार, उद्या सकाळी तू त्या इरिगेशन टँकवरती कामाला ये. मी सकाळी एक फावडं, टिकाव, त्याच्यानंतर घमेलं असं सगळं साहित्य घेऊन सकाळी 7 वाजता त्या इरिगेशन टँकवरती पोचलो. मुल्लासाहेब पण तिथं आले आणि पाटील साहेब म्हणून तिथे एक सुपरवायझर होते. तर त्या पाटील साहेबांनी 10 फूट बाय 15 फूट रांगोळी टाकून दिली, एक खड्ड्याचं मार्किंग करून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, हे मुरुम खोदायचा, टिकावानं घमेल्यामध्ये भरायचा आणि 200 मीटर अंतर होतं तिथं नेऊन टाकायचा. म्हणजे जर का समजा तुम्ही ते 1.5 ब्रासचं काम केलं तर तुम्हाला ते कामाला घेणार, म्हणजे हजेरी लागणार. मी गोला चिंब घामानं झालेलो आणि मुल्लासाहेब त्या खड्ड्यात उतरले, माझ्या पाठीवरून हात फिरवला, म्हणले, बाळा हे 8 तासात काम करायचं आहे, तू 1.5 तासातच तू एवढं सगळं काम केलेलं आहे, माझ्या परीक्षेत पास झाला तू, तुला आता. त्या पाटील साहेबांना सांगितलं की ह्याला शनिवार रविवार, दिवाळीची सुट्टी, उन्हाळ्याची सुट्टी, ज्यावेळी ह्या मुलाला ज्यावेळी वेळ असेल त्यावेळी मुलाला ह्या कामाला घ्या. त्या मुल्लासाहेबांची आठवण मला ह्याच्यासाठी होती, त्यांनी मला ते काम दिलं म्हणून माझं 7वी पासून 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. मुल्लासाहेबांना मी माझ्या आयुष्यात कधीच विसरणार नाही आहे. आणि माझं 10वी पर्यंत शिक्षण झालं. 10वी झाल्यानंतर मी एक जनार्दन लोहार म्हणून आमच्या गावचे आहेत, जे प्रभाकर देशमुख पूर्वी विभागीय आयुक्त होते, त्यांचे ते क्लासमेट. त्या जनार्दन लोहारांना म्हटलं, बा आमचं आता 10वी झालं, मी पुढं काय करावं. तर त्यांनी मला विचारलं की तुला काय वाटतं करायचं. तर म्हणलं, मला शिपायाची नोकरी करावी अशी वाटते, कारण शिक्षक व्हायचं म्हणलं तर अभ्यास करायला पाहिजे. आणि तर शिपायाची नोकरी मगाशी तुम्हाला मी सांगितलं की त्यावेळी मी म्हटलं की मला बा शिपायाची नोकरी करायची, ती कुठं मिळते. तर त्यांनी सांगितलं की सातारला जिल्हा परिषदचं ऑफिस आहे आणि ते जिल्हा परिषद शिव आहे, त्यांना अधिकार असतो ती शिपायाची नोकरी द्यायला. आणि मी म्हटलं मग सातारला मी जाणार, इथून त्यावेळी 4.5-5 रुपयाचं तिकीट असायचं. म्हटलं 4.5 रुपये जायला, 4.5 रुपयाला माझे 10-12 रुपये खर्च होतील. आणि त्यांनी जर शिपायाची नोकरी जर नाही दिली तर मग मला अजून दुसरी काहीतरी आयडिया सांग. तर त्यांनी सांगितलं की पुढच्या 5-6 वर्षामध्ये आपल्या गावात लाईट येणार आहे. त्यावेळी महाराष्ट्र शासनानं खेडोपाडी लाईट द्यायची प्रोव्हिजन केली, ते दिली नव्हती. त्यावेळी फक्त सातारला लाईट होती, म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी लाईट होती, पण ग्रामीण भागात लाईट नव्हती दिली. पण पुढच्या 4-5 वर्षानंतर खेडोपाडी लाईट द्यायचं असं त्यांचं नियोजन होतं. तर ते म्हटले की मग असं कर की तू ITला ते बटन दाबली की लाईट लागत्याचा कोर्स कर. आता त्या ट्रेडला काय म्हणतात त्या काळात आम्हाला माहीत नव्हतं. तर म्हटलं चला बरं झालं व आपल्याला शिपायाची नोकरी, जर सातारला आपलं पहिलं प्रायोरिटी शिपायाची नोकरी, आणि ते जर नाही मिळालं तर बुवा फुकट माघारी नको जायला, 10 रुपये वेस्ट नको व्हायला. म्हणून मी दुसरा ऑप्शन घेऊन गेलतो की बुवा ते त्यांनी सांगितलं की ते बटन दाबलं लाईटला त्याचा कोर्स करायचा.
तर आमचं सकाळी ठरल्याप्रमाणे मी जिल्हा परिषद ऑफिसला 11:30ला पोचलो. हो. आमच्या गावावरनं पहिली एस टी सकाळी. आता पहिल्यांदा मी बाहेर चाललोय. आता साहजिकच त्या काळामध्ये की पैसे नव्हते. 10 रुपये जे काय माझ्या खर्चातले मी आईकडे द्यायचो पैसे, आईनं मला त्याच्यातले 12 रुपये दिले. त्याच्यानंतर आईनं मला ती पत्र्याची पेटी, ते पत्र्याची पेटी तिच्या लग्नात तिला मिळाली होती. पूर्वी महिलाची लग्न झाली की माहेरहून तिला पत्र्याची पेटी द्यायची. ती आईनं पत्र्याची पेटी ती मला दिली. त्याच्यामध्ये एक स्टोव, एक पितळी, एक तांब्या आणि हे सगळं साहित्य त्याच्यामध्ये दिलं आणि कापडी पिशवीमध्ये थोडंसं पीठ दिलं त्याच्यामध्ये, की माझ्या बाळाला जर भूक लागली तर ते कुठंतरी खाईल. प्रेमळ माणसं. हो. आणि अशी ती पत्र्याची पेटी मला दिली. ती पत्र्याची पेटी घेऊन मी सातारला पोचलो आणि ठरल्याप्रमाणे 11:30 त्या जिल्हा परिषद ऑफिसला गेलो. आणि तिथं त्यावेळी त्या शिपाईने सांगितलं, बुवा आज आमचे शिवसाहेब बाहेर दौऱ्यावरती आहेत. झालं, म्हटलं कधी येतील? तर त्यांनी सांगितलं बुवा 4:30 वाजेपर्यंत येतील. आणि त्याच्यापर्यंत मी वाट बघत थांबलो. 4:30 वाजल्या, 5 वाजल्या, ते काय आलेच नाहीत. तर तिथं जो पिऊन होता त्या पिऊनला म्हटलं, लका साहेब जर आले तर आमची साहेबाची गाठ घालून द्या बरं का. लका आम्ही बिन आनापाण्याचं सकाळपासून थांबलोय. 5:30 वाजता तो त्यांचा डिप्युटी शिवसाहेब आले आणि त्यांनी सांगितलं, बुवा साहेब डायरेक्ट घरी गेले, दमले साहेब. आणि ते आता तुम्ही काही भेटणार नाही साहेब, तुम्ही असं करा, आता उद्या या. का म्हणलं आम्ही सकाळपासून बिना आनापाण्याचं थांबलोय आणि तुम्ही एखादा भेट. तर तो साहेबाला पाणी आणायला गेला. तेवढ्यात तो काय भेटू द्यायला तयार नाही. मी त्या डिप्युटी शिवसाहेबाचा दरवाजा उघडला. त्यानं म्हटलं, साहेब सकाळी 11 वाजल्यापासून आम्ही बिना आनापाण्याचं थांबतोय तुमची गाडी घ्यायसाठी. मला शिपाईची नोकरी पाहिजे. हो का, हा माझा अर्ज. त्या डिप्युटी शिवसाहेबांनी ठेवा त्या टेबलावरती. तो तिथं अर्ज ठेवला. आणि त्याच्यानंतर आनंद एवढा वाटला की बाबा ज्या कामासाठी आलो ते आपला अर्ज तर कमीत कमी गेला. आणि त्याच्यानंतर तो अर्ज इथं ठेवला. मी खाली आलो, ती पत्र्याची पेटी डोक्यावर घेतली. आता म्हटलं बाबा पुढचं ऑप्शन की आता हे कधी नोकरी मिळायची, कधी जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल. पण तोपर्यंत मग आमच्या त्या जनार्दन लोवर चांगले बटन दाबते, लाईट लागते, त्याचा कोर्स करायचा. तर ते आता सातारला पहिल्यांदा पोचलेलो. कुठं जायचं काय माहीत नाही. तिथं विचारलं तर त्यांनी सांगितलं मोळाचा ओढा म्हणून आहे वाईच्या रस्त्याला. ती पत्र्याची पेटी डोक्यावर घेतली आणि ते तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद ऑफिस आहे कोरेगावच्या साईडला. हो, 5-7 किलोमीटर हाय आहे हाय. तिथून. तिथून ती पत्र्याची डोक्यावर चालत 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 एस टी स्टँड लागलं आणि त्याच्यानंतर त्या मोळाच्या ओढ्याला पोचलो. तिथं ते मोठ्या अक्षरात लिहिलं होतं औद्योगिक प्रशिक्षण संस्था सातारा. त्याच्या खाली लिहिलं होतं इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. त्या गेटवरती बघितलं आणि ती पत्र्याची पेटी त्या गेटच्या तिथं ठेवली. त्या वॉचमनला म्हणलं की मला बटन दाबली, त्याचा कोर्स करायचा आहे. तर त्यांनी सांगितलं, बाबा तुम्ही आतमध्ये जाऊन बघा. तिथं योगायोग बघा, तिथं जगन्नाथ घाडगे सर ड्रॉइंगचे टीचर त्या काळात, म्हणजे मला नंतर कळलं ते योगायोगानं मला टीचर म्हणून आले. त्या घाडगे सरांना म्हटलं, साहेब मला बटन दाबली की लाईट, त्याचा कोर्स करायचा आहे. घाडगे सरांनी सांगितलं वायरमनला अर्ज करा. आणि ते मग पांढऱ्या कागदावरती औद्योगिक प्रशिक्षण संस्था वायरमनसाठी ॲडमिशन मिळण्याबाबत असा तो लेखी अर्ज तो तयार केला, त्या पत्र्याच्या पेटीमध्ये टाकला. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी मी आता राहायचं कुठं, शहरात पहिल्यांदा गेलेलो आणि राहायचो. पहिल्या दिवशी एस टी स्टँडला राहिलो आणि त्या पहिल्या दिवशी तसं गेलं. रात्री 3 वाजता ते पोलीस आले आणि ते पोलिसांनी मला ते काठीनं डोसलं. झोपलो होतो रात्री 3 वाजता. काठीनं डोसलं, मला उठवलं. हे कोण आहे रे, का झोपला इथं? तर म्हटलं साहेब मी गावावरनं आलोय, ITIला मला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि माझं इथं नातेवाईक नाही, कोणी ओळखीचं नाही आहे, तर म्हणून मी थांबलो. उठ उठ उठ. त्यानं काठी अशी उघडली, जा बाहेर हो. आणि त्याच्यानंतर मी पत्र्याची पेटी डोळे चोळत चोळत उठलो. ती पत्र्याची पेटी डोक्यावर घेतली आणि स्टेशनच्या बाहेर गेलो. हे पहाटे 3:30-4ची गोष्ट. आणि त्याच्यानंतर ज्यावेळी ते तिथनंच बघायचो पोलीस गेले का नाही, ते पोलीस गेले 1.5 तासानंतर. आणि त्याच्यानंतर मी आलो. त्या बाकड्यावर जिथं बसलो होतो, आमचा जो सातारला जाणार म्हणजे आमच्या मसवडला जाणारा जो पलाट जो आहे, आता किती नंबर आहे पण त्या काळात 8 नंबर होता. तर त्या 8 नंबर प्लॉटवरती बसलो. आणि त्याच्यानंतर मनात विचार आला की आपल्याला इथं आता ITIला जर नंबर 2 वर्ष काढायची आहेत. ही ST स्टँडवरती जर रोज जर असं पोलीस जर आपल्याला जर त्रास द्यायला लागले तर आपल्याला इथं नाही राहता येणार. मनामध्ये इच्छा होती की बाबा आपल्याला ITIला नंबर लागेल म्हणून, का ते पत्र टाकलेलं त्याच्यामध्ये. आणि असं 4-5 दिवस गेले. मी रोज आपला सकाळी मग त्या दिवशी रात्री मनात विचार आला की बाबा हे जर पोलीस तर झोपू देत नाही ती, तर मी ST कॅन्टीन तिथं आहे शेट्टी साहेबांचं. त्यावेळी शेट्टी साहेबांनी ते ST कॅन्टीन कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं होतं. आणि त्या शेट्टी साहेबांना पहाटे 5 वाजता जाऊन भेटलो की म्हटलं साहेब माझा इथं मी ITIला लागणार आहे. लागलो नव्हतो पण लागणार आहे आणि मला इथं आपल्याकडं काही काम दिलं तर बरं होईल. त्यांनी सांगितलं बाबा काय हरकत नाही, तू उद्यापासून
रात्री 11 ते पहाटे 5 तुझी रात्रपाळीची ड्युटी, कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करायचं. आणि त्याच्यानंतर दिवसा मग मी ITIला जायला लागलो आणि त्यांनी दुसऱ्या दिवसापासून मला कॅन्टीनमध्ये वेटरचं काम दिलं. माझी ड्युटी 11 ते पहाटे 5. त्याच्यामुळं माझा रात्रीचा खाण्यापिण्याचा प्रश्न सुटला की बुवा. आणि त्याच्यानंतर मग मी माझं 4-5 दिवसात माझं ITIचं सिलेक्शन झालं वायरमनच्या ट्रेडला. म्हणजे दिवसा मी ITI करायचो आणि रात्री कॅन्टीनमध्ये वेटरचं काम करायचो. बापरे. हा म्हणता माझी 2 वर्ष संपली. मी ITIला पहिला आलो, मला 82% मार्क्स मिळाली. बापरे. आणि तर पहिला आता महिंद्रा सिंटेड पिंपरीला पहिला कॉल मला मिळाला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात पुन्हा रसिक हो आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि ऐकूया थर्माकोलमधून घडलेल्या सोन्याची यशोगाथा. मला पहिला कॉल महिंद्रा सिंटेड पुण्याचा मिळाला. आता साहजिकच पुण्याला यायला पैसे नव्हते माझ्याकडं. मग आता काय करावं, कारण तेवढे 3 रुपये मिळायचे ते खर्च होऊन जायचे. हो. माझ्या डोक्यात विचार आला की बा माझा आजोळ आहे रणसिंगवाडी, पुशेगावच्या शेजारी नरसिंहवाडी. रणसिंगवाडी. हो. तर मी त्यावेळी 25 पैसे दिले की सायकल मिळायची भाड्याने. मी 25 पैसे देऊन सायकल एक भाड्याने घेतली आणि म्हटलं आपण आजीकडून आता पुण्याला इंटरव्ह्यूचा कॉल तर दिला आहे, परवा दिवशी पुण्याला जायचं आहे, पण पैसे तर नाहीत. तर म्हटलं बाबा आता सगळं चॅलेंजिंगच काम. तर मी ते पवई नाक्याला जाऊन 25 पैसे सायकल सायकल भाड्याने घेतली घेतली. आणि तिथून जे टांग मारली ते डायरेक्ट नरसिंहवाडी. कोरेगाव पुशेगाव आणि रणसिंगवाडी बुथच्या तिथं ते 8-10 किलोमीटर आतमध्ये आहे. कारण सगळा जवळजवळ 45-46 किलोमीटरचा प्रवास. मी सातारला पवई नाक्याच्या सायकलला टांग मारली, डायरेक्ट रणसिंगवाडीतच थांबली अरे सायकल. बापरे. आणि आजी 5:30-6 वाजता त्या वरंड्यात बसली होती आणि अचानक मी तिथं रणसिंगवाडीत गेलो. आजी पटकन उठली, तिच्या 9वारी लुगड्यानं त्या पदरानं माझं तोंड पुसलं. म्हणजे बाळा कसा रे आलास. आता मी ज्या कामासाठी आजीला पटकन सांगितलं, आजी मला परवा दिवशी पुण्याला जायचं आहे, मला 20 रुपये उसने द्या, मी कामाला लागलो की तुमचे 20 रुपये आणून देईन. असं पटकन आजीला ज्या कामाचं ते आजीला सांगून टाकलं. आजी लगेच म्हणली बाळा माझ्याकडे नाहीत ना रे. आजी म्हणलं आजी मी तुमच्याकडे जेवणार सुद्धा नाही आहे, मला जर तुम्ही 20 रुपये नाही दिले तर जेवणार नाही म्हणलं ना. आजीला परत त्याचं ते वाईट वाटलं. म्हणले बाळा असं काय नाही, आता माझ्याकडे मी उसणं पासणं करून तुला आणून देते. मग आजीनं आपलं भाजी आमटी करायची, आजीनं आपलं भाकरी केल्या, आमटी केली. संध्याकाळी मला ते जेवायला घातलं आणि माझ्या कुरळत की मला तिनं ते जेवायला घातलं आणि आजीच्या मांडीवर मी झोपलो. आजीनं पहाटे उठली, उसने पासने करून 20 रुपये आणून दिले मला. 2 भाकरी फडक्यात बांधल्या, चटणी आणि 20 रुपये दिले. आणि मी आपलं ते हँडलला बांधल्या भाकरी. मी सातारला आलो, ती सायकल देऊन टाकली, पत्र्याची पिटी घेतली आणि स्वारगेटच्या दिशेनं पुण्याला आलो. आता पहिल्यांदा पुण्यात आलोय, ते स्वारगेट स्टेशनमध्ये सगळं वाहनं, इकडं हॉर्न वाजतोय, तिकडं. पहाटे 4:30च्या दरम्यान मी पोचलो स्वारगेटला. सकाळी विचारलं की बाबा ते बस जाते तिकडं पिंपरीला. त्या स्वारगेटवरून तिकडं मी पिंपरीला पोचलो. सकाळी 9 वाजता ती पत्र्याची पिटी डोक्यावरून गेटवरती, कारण माझी 9:30ला इंटरव्ह्यू होती. ते लेटर दाखवलं वॉचमनला. त्याच्यानंतर जवळजवळ सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे वेगळ्या भागातनं वेगळ्या ITIची वेगळ्या ट्रेडची मुलं तिथं आलेली. पण मी पहिल्यांदा पोचल्यामुळं माझा इंटरव्ह्यूला नंबर पहिला लागला आणि मला 9:30ला इंटरव्ह्यूला बोलवलं. आता मी ITIला पहिला आलोय, मला सगळे प्रश्न स्टार कशाला म्हणायचं, डेल्टा कशाला म्हणायचं, सिंगल फेज कशाला म्हणायचं. जो पहिला विद्यार्थी ह्याला काय सगळं माहिती, सगळे फटाफट उत्तरं दिली. आणि सगळी जो 1.5 तास इंटरव्ह्यू झाल्यानंतर मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही कळवतो. आता कळवतो म्हटल्यानंतर मला पहिल्या आयुष्यातली इंटरव्ह्यू, मला काय माहीत नाही कसं. मी ते अशोक देसाई म्हणून डायरेक्टर महिंद्रा सिंटेडचे, त्यांना म्हटलं साहेब मी तुम्हाला खरं बोलू का, मी माझ्या आजीकडं 20 रुपये उसने घेऊन आलोय. आता माझे 12 रुपये संपलेत, माझ्याकडे 8 रुपये राहिलेत. मी आता गावाला जाणार आणि मी गावाला जाणार, तुम्ही म्हणणार तुम्हाला कळवतो. मी गावाला गेल्यानंतर तुमचं पत्र येईल की तुम्ही या म्हणून साहेब माझ्याकडे यायला पैसेच नाहीत. तुम्ही मला जर आता सांगितलं ना होय किंवा नाही, मला नाही म्हटलं तरी दुःख वाटणार नाही. पण दुःख केव्हा वाटेल, मी गावाला गेलो आणि तुम्ही जर सांगितलं या म्हणून माझ्याकडे यायला पैसे नाहीत, तर त्यावेळी साहेब मला दुःख वाटेल. आणि असं नाही म्हणे आमच्या अजून 24 वराचे इंटरव्ह्यू व्हायचे आहेत, तुम्हाला आमचा निर्णय ऐकायचा संध्याकाळपर्यंत थांबावं लागेल. हो म्हटलं साहेब. मग असं करत 25 मुलं आलेली, त्यात 24 झाली, 23 झाली, 22 झाली, 20 झाली. संध्याकाळी 5:30 वाजता शेवटचा एक माणूस राहिला, तो पण गेला. आणि आता त्याच्यानंतर म्हटलं आता काय होई किंवा नाही म्हणतील. आणि सगळी माणसं गेल्यानंतर पुढच्या 5 मिनिटामध्ये त्यांचा शिपाई बोलवायला आला की म्हणे तुम्हाला बोलवलंय. मी अगदी मुठी आवळल्या
की म्हटलं होय म्हणतील तर नाही म्हणतील. आणि त्याच्यानंतर मी गेलो. गेल्या गेल्या ते पहिली नोकरी पहिला म्हणजे ते अजून होय किंवा नाही सांगायचं आहे त्यांनी. ते अगदी हात घट्ट धरलेले की काय म्हणतात ते एसीचं ऑफिस, लक्झरीज ऑफिस पहिल्यांदा शहरात पाहिलेलं. आणि त्याच्यानंतर मला त्या देसाई साहेबांनी 8-9 माणसं डायरेक्टर ते इंटरव्ह्यू घ्यायला. मला म्हणे माने बसा. तर म्हणलं नाही नाही साहेब मी उभाच बरा आहे, तर चहा घ्या. आता मी ते चहा घ्या म्हटलं नको नको साहेब, मला ते कप माझ्या हातात कप थड 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 उडायला लागला. म्हणलं साहेब चहाच नको मला, कारण ते कपच उडायला लागला. तर उत्सुकता की बाबा ते काय म्हणतात ते. आणि ते मी कप तसाच ठेवला. आणि त्याच्यानंतर त्यांनी ते पत्र माझ्या हातात दिलं. माने हे पत्र घ्या, 100 रुपये महिन्याला स्टायपेंड, आणि उद्यापासून तुम्ही जॉईंट व्हायचं. तुम्हाला सांगतो मला स्वर्ग ठेंगणा झाला. पहिल्यांदा 100 रुपये स्टायपेंडची मला नोकरी मिळाली. आणि ते पत्र मी हातात घेतलं. महिंद्रा सेंटरला दुसऱ्यापासून जॉईंट झालो. 1 वर्ष मी पाण्याच्या टाकीखाली राहून संध्याकाळी ते आईनं दिला ती पत्र्याची पिठी, स्टोव, पितळी, तांब्या, संध्याकाळी 2 भाकरी टाकायचो, तव्यात आमटी करायचो, त्याच्यातच भाकरी कुस्करून खायचो. हा म्हणता माझं वर्ष संपलं. आणि 1 वर्ष मी अप्रेंटिसला औंधला जायचो ITला अप्रेंटिससाठी. मी त्या इन्स्टिट्यूटला मी पहिला आलो. मला 92% मार्क्स मिळाली. आणि महिंद्रा सिंटरनं गिफ्ट म्हणून मला डायरेक्ट परमनंट लेटर दिलं. माझ्या आयुष्याची गरिबी संपली. 500 रुपये माझा पगार चालू झाला. मी 7 वर्ष महिंद्रा सिंटरला वायरमनचं काम केलं. आणि संध्याकाळी सायकलवरनं भोसरीवरनं शिवाजीनगरला इंजिनिअरिंग कॉलेजला यायचो. 7 वर्षात माझं EMI झालं. आणि माझं 7 वर्ष मी वायरमनचं काम केलं. EMI झाल्यानंतर मला फिनोलेक्स पाईपला मेंटेनन्स इंजिनियरचा जॉब मिळाला. मी महिंद्रा सिंटर सोडली. आणि त्याच्यानंतर KK नागला मला मेंटेनन्स मॅनेजरची पोस्ट मिळाली. आणि अशा पद्धतीचे हे 3 कंपन्यातली नोकरी, म्हणजे पहिल्यांदा वायरमनचा इंजिनियर झालो, मॅनेजर झालो. आणि KK नागमध्ये मी मॅनेजर म्हणून जॉईन झालो. तिथं डेप्युटी जनरल मॅनेजरची मला संधी मिळाली त्या काळामध्ये. आणि हे सगळं होत असताना की मला आता त्यावेळी, कारण मला इथं पगार 700 रुपये, माझा पगार वाढत 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 त्या काळात 42,000 रुपयाचा पगार झाला. म्हणजे आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2 डोळे. आणि त्या काळात मी जर महिंद्रा सिंटरला तिथंच जर राहिलो असतो तर मला लय झालं तर तुम्हाला सांगतो 1200-1500 रुपये पगार मिळाला असता. पण इकडं 42,500 रुपये पगार. आणि त्या पिरियडमध्ये साहजिकच एकदा पुढं आपण गेलो की आमच्या ग्रामीण भागात पोराला नोकरी लागली, लग्नाची तयारी होते. आमची आई म्हणली की बाबा आता तुझं लग्न करून टाक, म्हणजे काय होईल की आपली गरिबी संपून जाईल. तर अशा पद्धतीनं मी KK नागला मी ज्यावेळी DGM म्हणून जॉईन झालो, त्या काळात फक्त 4च कंपन्या बाहेरच्या भारतामध्ये होत्या. जी KK नाग म्हणून भोसरीला थर्माकोल कंपनी, जर्मन कंपनी. अगदी बरोबर बोलला. BASFनं ही जर्मन कंपनी इथं चालू केलेली. ह्याचा थर्माकोलच्या रॉ मटेरियलचा शोध लावला BASFनी. पण त्यांनी ती नंतर कंपनी बंद करून टाकली. बरोबर, तेव्हा रॉ मटेरियल अगदी बरोबर, रॉ मटेरियल. मग मी इथं 5 वर्ष काम केलं DGM म्हणून. बजाज ऑटोमध्ये माझ्या 2 इंटरव्ह्यू झाल्या, दोन्हीच्या दोन्ही ओके झाल्या. 3री इंटरव्ह्यू राहुल बजाज साहेबांच्या बरोबर, की ते फक्त पत्र देणार म्हणजे जनरल मॅनेजरचं. पण ते मी पत्र घ्यायला गेलो आणि माझी अपॉइंटमेंट म्हणजे ते राहुल बजाजला लंडनला अर्जंट काहीतरी मिटिंग निघाली आणि ते लंडनला निघून गेले. आणि आम्हाला तिथं बोलवलं, त्यांनी पत्र पाडलं पण आम्हाला ते मिळालं नाहीये. आणि ते तिथं गेल्यानंतर त्यांच्या HR सांगितलं की तुम्हाला पत्र नाही का मिळालं. तर ते मी म्हटलं नाही मिळालं. म्हणजे अशा राहुल बजाज साहेब बाहेर गेलेले आहेत आणि तुम्हाला परत आम्ही बोलवणार आहे. तर मग माझी अपॉइंटमेंट 3 महिने पोस्टपोन झाली. घेऊया सध्या एक छोटीशी विश्रांती. माने साहेबांनी थर्माकोल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीमध्ये काम केलं आणि नंतर त्यांनी स्वतः थर्माकोल मशिनरी बनवून आज माने ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजनी ती 45 देशांमध्ये निर्यात केलेली आहे. तर ऐकूया हा सगळा प्रवास त्यांच्याकडूनच. मी स्वतः जातीवंत वायरमन. 3 महिने अपॉइंटमेंट माझी पोस्टपोन झाली. मग आता 3 महिने घरी बसून काय, मी इकडच्या कंपनी राजीनामा दिला होता. आणि साहजिकच अपॉइंटमेंट 3 महिनेपासून माझी बायको नाराज झाली की म्हणे एकतर तुम्हाला आपल्या मराठी माणसाला, मी त्याच्यात छोटं मोठं काम करायचो की कुणाचं पंखा बिघडला असेल, कुणाची लाईट बिघडली असेल, कुणाचं वायरिंगचं काम करायचं असेल, तर अशी मी छोटी मोठी कामं करायला सुरुवात झाली. मी इलेक्ट्रिकल कंट्रोल पॅनल बनवायला सुरुवात केली. थर्माकोलच्या मशीनला लागणारे ऑटोमॅटिक कंट्रोल पॅनल त्या काळात फक्त 4च कंपन्या होत्या भारतामध्ये. 2 BASFच्या आणि 2 बीडशेलच्या. आणि मला त्या पिरियडमध्ये सणसवाडीला एक नुकतीच कंपनी चालू झाली होती, कल्याणी शार्प म्हणून. त्यावेळी TV बनवायचं काम चालू केलं होतं कल्याणी शार्प. आणि त्यांचं जवळजवळ 6000 TVचं प्रोडक्शन रेडी होतं. त्यांना थर्माकोल त्यावेळी कल्याणी शार्प जे आहे थर्मोलाइट सणसवाडी ते त्यांना थर्माकोल द्यायचं. पण त्या सगळ्या मशीन मॅन्युअल होत्या.
आणि त्यावेळी मी ऑटोमॅटिक सिस्टम मी तयार केली होती. तर ते प्रकाश अग्रवाल माझ्याकडे आले. त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला बरंचसं ज्ञान आहे, तुम्हाला हे ऑटोमेशन कसं करतात ते सांगा. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे त्यावेळी मारुती 1000 गाडी नुकतीच रिलीज झाली ती. ते मला घ्यायला आले आणि मला त्या सरस्वतीच्या प्लॅनमध्ये घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं बाबा कसं ऑटोमेशन तुम्हीच सगळं करा. म्हणलं हे पा मी आहे नोकरदार माणूस, माझ्याकडे नाही पैसे, माझ्याकडे नाहीत माणसं, तर ह्याला लागणारे हे मटेरियल आहे. तर ते म्हटले बाबा तुम्हाला माणूस एवढं मटेरियल आणा, सगळं भांडवल, सगळं 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 labor त्यांनीच मटेरियल त्यांनीच दिलं. त्यांनी 2-4 माणसं पण मला 2 फिटर, 2 इलेक्ट्रिशियन, 2 वेल्डर असे दिले. आम्ही तिथं 10 मशीन ऑटोमॅटिक केल्या. त्यांचं प्रोडक्शन 2.5 टनावरनं डायरेक्ट 42 टनावरती पोचलं अरे बाप. त्या काळामध्ये एकाच महिन्यात. बरं. आणि ते सिनो म्हणून आहे BSFची जी कंपनी, BHELची जी कंपनी, ते म्हणे बाबा आतापर्यंत गेल्या 1 वर्षापासून 2-2.5 टन घेतात मटेरियल, एकदम कसं काय एवढं घ्यायला लागले. ते काय करतात ते बघायला आले सणसवाडीला. बापरे. पण मग ते कॉस्ट बघितलं- वाईज हा. पण ह्याचं इम्प्लिकेशन हा. झालं का? त्यांनी ते बघितल्यानंतर त्यांनी ते अगरवालना विचारलं की बा हे कुणी केलंय. BHELची माणसं सकाळी 7 वाजता माझ्या घरी, त्यावेळी अम्बिस्टर गाडी असायची. आणि मी आता त्यावेळी काय माझा धंदा काय एवढा जोरात नव्हता चाललेला. आणि मारवाडी माणसाच्याकडून धंदा कसा करावा ते शिकायला मला मिळालं. त्यांच्या जवळजवळ मी 10 मशीन ऑटोमॅटिक करून दिल्या. त्यांनी मला त्या काळात रुपये नाही दिला, पण धंदा कसा करावा ते शिकवलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर मी त्यांना म्हटलं बाबा आता माझं बजाज ऑटोमध्ये GMचं काम झालेलं आहे, आता मी तिकडं जाणार. आणि त्याचवेळी ते ज्यावेळी BHELची माणसं एवढं 42 टन का लागतंय बघायला आली. आणि त्यांनी ते सगळं बघितलं. हे रामदास मानेनी बाबा ते हे सगळं केलंय, त्यांना माहिती मिळाली. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मद्रासला याल का. तर मी म्हटलं बाबा मला नाही जमायचं मद्रास यायला, कारण इथंच 6 महिने 4 महिने काम करून पैसे देत नाही, मद्रास जाऊन कोण पैसे द्यायचे. तर मी म्हटलं मी नाही येणार. मग ते सगळी तिथं स्टोरी सांगितली BHELच्या लोकांना. तिथं नायर म्हणून GM होते. ते दुसऱ्या दिवशी DHL कोरियन तिकीट आलं. म्हणलं विमानात आत्तापर्यंत आईबरोबर ढेकळं पुढं विमानावरनं खालनं बघायचो, तर आता विमानात तर बसायला मिळेल. आणि मग त्याच्याप्रमाणे मी मद्रासला गेलो. आता ती सगळी मद्रासी माणसं बोलणारी, इंग्रजी बोलणारी, मला त्यांना काय मराठी येत नव्हतं, हिंदी येत नव्हतं. आणि दुसऱ्या दिवशी बोर्ड ऑर्डरची मिटिंग, आणि त्या मिटिंगमध्ये सगळा प्रश्नाचा भडीमार, आणि ते सगळं इंग्रजीमध्ये प्रश्न विचारायचे. मला काय इंग्रजी त्या काळात प्रभुत्व नव्हतं. मग जे काही त्याने प्रश्न आला मी काय थोडंसं इंग्रजीतनं बोलायचो, काय हिंदीतनं बोलायचो, काय मराठीतनं बोलायचो. त्यांना माझं प्रेझेंटेशन त्या 8 डायरेक्टरना काय पटलं नाही, पण पनया साहेबांना पटलं. आणि त्यांनी सांगितलं की मिस्टर नायर गिव्ह हिम 3 लाख डिमांड ड्राफ्टचा ॲडव्हान्स पेमेंट, बॅलन्स 3 लाख गिव्ह द आफ्टर कम्प्लिशन ऑफ द वर्क. आणि अशा पद्धतीनं मला 3 लाखाचा ड्राफ्ट आणि विमानात बसायला मिळालं. ती कहाणी मॅडम मी आवरून शॉर्टमध्ये सांगेन. मद्रासला मला बोलल्यानंतर मी आपलं 2,000 रुपये घेऊन गेलतो. एक छोट्याशा हॉटेलमध्ये कुठं तर 200 रुपयाच्या लॉजमध्ये राहायचं असं गेलतो. त्यांनी डायरेक्ट 5 स्टार हॉटेलमध्ये हॉटेल श्रीलेखा कॉन्टिनेंटल माउंट रोडवरती ठेवलं. आणि मग आमची बोर्ड ऑफ डायरेक्टरची मिटिंग झाली आणि त्याच्यामध्ये मला 6 लाखाचं काम मिळालं. ते काम पूर्ण झाल्यानंतर मला BHEL लिमिटेडनी 1 कोटीचं काम दिलं. आणि ते BHEL लिमिटेड चेन्नई, BHEL लिमिटेड बँगलोर, BHEL लिमिटेड कोईमतूर, असे सगळे प्रोजेक्ट म्हणजे थर्माकोलच्या मशीनचं डिझाईन करणं, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करणं, तो प्रोजेक्ट तिथं नेऊन इन्स्टॉलेशन कमिशनिंग करून चालू करून देणं, त्याचं ट्रेनिंग देणं, म्हणजे असा तो BHELचा काम चालू झालं. आता तुमचा जो प्रश्न आहे की थर्माकोलचा, त्याच पिरियडमध्ये आम्हाला सौदी अरेबियावरून 3.5 कोटीची ऑर्डर मिळाली, एक्सपोर्टची 3.5 कोटी रुपयाची. म्हणजे त्या काळात $7 लाख ऑर्डर मिळाली. ते प्रोजेक्ट आम्ही हे केला. आणि आम्ही केफियर डुसलड्रॉफ जर्मनीला आम्ही एक मशीन नेऊन तिथं केफियरमध्ये लावलं. आणि त्याच्यामुळं आमचं ते मशीन जगभरामध्ये आमचं त्या मशीनची माहिती झाली. केफियर डुसलड्रॉफला याचं मशीनचं एक्झिबिशन होतं थर्माकोल आणि प्लास्टिकमधलं. आणि आज आम्ही जगभरामध्ये तुमचा जो मुद्दा जो आहे, आज जगभरामध्ये बाहेरच्या 45 देशामध्ये 352 थर्माकोलचे पूर्ण प्रोजेक्ट निर्यात केलेले आहेत. भारतामध्ये मद्रासपासून दिल्लीपर्यंत आणि मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत 109 प्रोजेक्ट मी दिलेले आहेत. जे पहिले 4-5 प्रोजेक्ट जेवढे आले आणि त्याच्यानंतर 1-2 प्रोजेक्ट आले, कारण LGनं स्वतःचा प्लॅन आणला. तर जो 109 प्रोजेक्ट मी भारतात दिलेत. पण भारतापेक्षा मी बाहेरच्या 45 देशामध्ये जवळजवळ 182 कोटी रुपयाचं एक्सपोर्ट केलं. 182 कोटी आपल्याला परकीय चलन भारताला मिळवून दिलं. थर्माकोल रिसायकलिंग बद्दल आपण काही बोललो नाही. थर्माकोल रिसायकलिंगचा आम्हाला भारत सरकारनं पेटंट दिलेलं आहे. भारतामध्ये 250 मशीन आहेत आणि बाहेरच्या 45 देशामध्ये आम्ही 450 रिसायकलिंग मशीन पाठवलेले आहेत. थर्माकोल 100% रिसायकल होतं, त्याचं पेटंट माझ्याकडे आहे. आणि अशा इंटरनॅशनल लेवलचं पेटंट आहे. आणि आम्ही जगभरामध्ये हे थर्माकोल रिसायकलिंग करायचं मशीन देतो. आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ 950 रिसायकलिंग प्लांट भारतात 250 ते 300 आणि बाहेरच्या 45 देशामध्ये
जवळजवळ 450-500 रिसायकलिंग प्लांट दिलेले आहेत. तर खूप मोठं काम आम्ही थर्माकोलच्या इंडस्ट्रीमध्ये केलेलं आहे. मॅडम, तुमचा अजून एक प्रश्न जोडून होता ते टॉयलेटचा. टॉयलेट मॅन का म्हणतात की संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान त्यावेळी चालू झालं आणि त्यावेळी चंद्रकांत दळवी साहेब RR आबा होते, त्यांनी हे कॉन्सेप्ट तयार केला दळवी साहेबांनी. आणि त्यावेळी ते निढळला पहिला प्रोजेक्ट झाला. त्यावेळी 25 लाख रुपये महाराष्ट्र शासन बक्षीस द्यायचं. आणि त्यावेळी आमच्या गावचे प्रभाकर देशमुख ते म्हणले दळवी साहेबांनी फार चांगलं काम केलं, आपल्या गावाला पण तसं केलं की 25 लाख महाराष्ट्र शासन बक्षीस देतं. आणि मग त्या काळात जवळजवळ मी 7-8 लाख रुपये गावाला घरोघरी टॉयलेट बनवायसाठी दिले. आणि त्याच्यात आम्हाला 2 टॉयलेट कमी पडले. त्या काळामध्ये आमचं गाव बघायला नितीन करीर, विकास देशमुख ही सगळी मंडळी आमचं गाव बघायला आलती. आणि त्यावेळी मला नितीन करीर साहेब म्हटले, अरे माने साहेब, गाव तर तुम्ही सुंदर केलं, चकाचक केलं, अजून जर 2 टॉयलेट जर असतील ग्रामपंचायतीला तर तुमचं गाव एलिजिबल पहिल्या क्रमांकासाठी. आणि त्याच्यातनं हे टॉयलेट, रेडीमेड टॉयलेटची आयडिया सुचली मला. आणि त्यावेळी ते रेडीमेड टॉयलेट आम्ही 2 बनवली, तिथं ती मांडली. आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र शासनाची टीम आली ते बघायला. आणि ते बघितल्यानंतर पुढच्या 5 दिवसामध्ये आमच्या गावाला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस मिळालं आणि 25 लाखाचं बक्षीस मिळालं. ह्याच्यातनं टॉयलेटची निर्मिती सुचली. आणि मग त्या गावात ग्रामसभा झाली की आमच्या देशमुख साहेबांनी, त्या ग्रामसेवक माने साहेबांनी बाबा खूप मोठं योगदान दिलं. आणि बाबा तुम्ही हे समाजसेवेचं काम असंच चालू ठेवा. त्या ग्रामसभेमध्ये आम्हाला 25 टॉयलेटची ऑर्डर मिळाली. मॅडम, आज सांगायला मला गर्व वाटतो, 80,000 टॉयलेट आम्ही 28 स्टेटमध्ये दिलेली आहेत. 450 गावं निर्मल ग्राम करण्यामध्ये आमच्या ह्या रेडीमेड टॉयलेटचं योगदान आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही बघा जो प्रश्न विचारलेला होता की एखाद्या मुलीचं लग्न जमलं, त्या मुलीला जर टॉयलेट बांधायची ऐपत नसेल तर त्या मुलीनं आम्हाला फक्त मानेमावाला लग्नपत्रिका आणून द्यायची. त्या मुलीला आम्ही लग्नात फुकट टॉयलेट देतो. लोक टीव्ही देतात, फ्रीज देतात. आम्ही त्या मुलींना असं 35 मुलींना लग्नात टॉयलेट गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. पण जी 80,000 टॉयलेट जी दिलेली आहेत स्वच्छ भारत अभियान, हे ना नफा ना तोटा धर्तीवरती समाजसेवा म्हणून आम्ही केलेलं आहे. म्हणून मला टॉयलेट मॅन म्हणतात. त्याचं कारण ते आहे. आणि जसं थर्माकोल का म्हणतात की तुमच्या घरात थर्माकोल आहे ते माझं थर्माकोल आहे, मग कुठेही थर्माकोल भारतात असू द्या, म्हणून कोण थर्माकोल मॅन म्हणतं, कोण टॉयलेट मॅन म्हणतं. तर अशा पद्धतीचा हा प्रवास. मॅडम, आता जो तुम्हाला मी प्रवास सगळा सांगितला, भला शॉर्टमध्ये सांगितला, हा सगळा प्रवास विस्तारानं माने थर्माकोल म्युझियम दहिवडीमध्ये आहे. म्हणजे माने साहेबाचा जन्म कसा झाला, कुपीत शिक्षण कसं झालं. बऱ्याच वेळा मुलं म्हणतात आमच्याकडे भांडवल नाहीये, आमच्याकडे जागा नाहीये. तर ह्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं त्या म्युझियममध्ये आहेत. कदाचित तुमच्या पण डोक्यात असा प्रश्न पडला असेल, मला काहीतरी उद्योग करायचा आहे, तुम्ही ते म्युझियम बघावं. तुमच्या डोक्यात जी संकल्पना आहे ते म्युझियम बघितलं ते चालना मिळते. प्रत्येक मुलानं ते म्युझियम बघावं की स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वतः नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारं व्हावं. आणि भारत सरकारच्या रोजगार निर्मितीस पूरक असं हे म्युझियम आहे. आणि त्या म्युझियमचं नाव आहे स्टोरी ऑफ थर्माकोल आणि थर्माकोल मॅन रामदास माने. जे मगाशी तुम्ही म्हटलं मॅडम, ती पत्र्याची पिटी अजून त्या म्युझियममध्ये ठेवलेली आहे, ती आवर्जून त्या मुलांनी बघावं, त्यातनं ती प्रेरणा घ्यावी आणि स्वतःच्या पायावर उभा राहावं, स्वतःचा उद्योग चालू करावा. आणि त्या म्युझियमचं तेच वैशिष्ट्य आहे की अनेक हजारो उद्योजक तयार व्हावेत, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. माने साहेबांनी अत्यंत उत्साहवर्धक असं आपल्याला इथे मार्गदर्शन केलं आणि आपल्या अनुभवाची ही जी सगळी शिदोरी आहे ती आपल्या समोर उलगडून दाखवली. यासाठी सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार मानते. नमस्कार. नमस्कार.